हॅलो फ्रेंड्स, झणझणीत रेसिपी चॅनल तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण मिरचीचं लोणचं बनवणार आहोत. त्यासाठी आपण इथे या मिरच्या घेतल्यात. या कमी तिखट असतात. तर आपण या मिरच्या स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या आहेत. आणि आता आपण हे मसाले घेतलेत. आपण 2 टेबलस्पून धणे घेतलेत, 2 टेबलस्पून जिरं घेतले आणि 2 टेबलस्पून बडीशेप घेतले. आपण पाव वाटी मेथीची डाळ आणि अर्धी वाटी राईची डाळ घेतले. आता आपण हे मसाले थोडे भाजून घेऊया. तर कढईमध्ये आपण 2 टेबलस्पून धणे, 2 टेबलस्पून जिरं आणि 2 टेबलस्पून सौंफ भाजून घेऊया. हे थोडं रोस्ट करून घ्यायचं आपल्याला. थोडा तांबूस रंग आला ना तर आपण काढायचं. थोडे धणे वगैरे लाल झाले दिसतात. खमंग असं वासेल त्यामधून ते काढून टाकू. आता आपण साईडला काढून घेतलंय गरम करून. पाववाटी मेथी आहे, अर्धी वाटी राईची डाळ आहे. ही आपण थोडी गरम करून घेतोय. त्याला काही जास्त भाजायला द्यायचं नाही, पण गरम करून घेतो आपण. गरम मसाला गरम करून घेतला तर चांगला टिकतो, कुरकुरीत होतो. याला पण हलकीशी आता आपण रोस्ट करून घेऊया. आता आपण धणे, जिरे आणि बडीशेप यांची जाडसर भरड करून घ्यायचे. आपण 4 चमच मीठ टाकलंय. जरा गरम करून घेतो. आपण त्याच्यात टाकतोय मीठ आता गरम झालं. आपण साईडला काढून घेऊया. आणि आपल्याला या कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचंय. आपण 1 वाटी तेल घेतलंय. आपण धणे, जिरे आणि बडीशेप वाटलेली, तसंच आपण मेथीची डाळ आणि राईची डाळ पण हलकेसे वाटून घेतले. ती सुद्धा यात टाकून घेऊया. एक छोटा चमचा हळद, 1/4 चमचा हळद टाकतो. 1/4 छोटा चमचा हळद. हिंग तो मस्त आहे लोणच्याला. हिंग टाका, चांगलं टिकतं लोणचं. काही जण त्यामध्ये खडे टाकतात. आता पावडर अवेलेबल आहे, आपण पावडर टाकू. 1 चमचा टाकला आपण. सव्वा चमचा आपण हिंग टाकला. आता मिश्रण थंड झालेलं आहे. तर आता आपण त्याच्यामध्ये मिरच्या मिक्स करून घेऊया. आता आपण सर्व मिरच्या ज्या स्वच्छ धुवून कापून ठेवलेल्या होत्या त्या या मिश्रणात मिक्स करूया. तुम्ही इतर पण टाकू शकता मिरची. काही जण आलं टाकतात, लसूण असतो. आता आपण तेल आहे ना हलकस म्हणजे कोमट झालंय ते टाकून घेऊया. जर का तुम्हाला हळद कमी वाटली तर तुम्ही वरून परत थोडं टाकू शकता. कारण त्यात मिरची पावडर वगैरे आपण टाकलेली नाहीये. हळद जरा चांगली पाहिजे. आता आपण गरम केलेलं तेल जे होतं ते थोडं थंड करून घेतलेलं कोमट तेल आता जे आहे ते थोडं थोडं टाकून घेऊया. आपण पूर्ण तेल टाकून घेतलं. 1 वाटी तेल आपण सुरुवातीला घेतलेलं. तर तेल पूर्ण टाकून घेतलं. आता चांगलं मिक्स करून घेऊया आणि झाकून ठेवूया. आपण 4-5 दिवस आपल्याला असं झाकून ठेवायचं आहे. मग 5 दिवसांनी आपलं लोणचं मुरेल तेव्हा आपण ते बरणीत स्वच्छ धुवून बरणीमध्ये भरून ठेवूया.
आपलं आता मिरचीचं लोणचं बघा तयार झालेलं. आपण याच्यात ना लिंब पिळायचे ते बघा. ही आपण याच्यात 2 लिंब पिळतोय. 2 लिंब पिळतोय. साफ धुवून पुसून स्वच्छ घेतलेली आहे. तर आपण आता पिळून घेऊया ती आणि काढून एकदम मस्त घट्ट बरणीमध्ये आपण भरून ठेवायचं. आपण ना स्वच्छ साफ धुतलेल्या बरणीमध्ये भरून घेऊया लोणचं. पुसून घ्यायची, ओलं पाणी वगैरे नाही राहिलं पाहिजे. आता आपण लोणचं भरूया, मग मी दाखवते. आता आपलं साईडला लागलेलं जे इथे तेल वगैरे असतं ते पुसून घेतलं. आतमध्ये पण इथे लागलं असेल ना तर पुसून घ्यायचं, नाही तर बुरशी चढते. आणि आता आपण काय करायचंय, असं आपण पॅक करायचं एकदा. परत काढ. हा, काटोकाट आपण तेल वर आलं पाहिजे. आणि ऍक्च्युली आपण फडक्याने बांधतो. आता माझ्याकडे टिश्यू आहे, तुम्ही टिश्यू लावता, कागद लावला तरी चालतो, असं काही नाही. सैल नाही राहिला पाहिजे. घट्ट बंद करायचं. आणि किती दिवस मुरवायचे? काय नाही, 4, 5, 6, 8 दिवस. जास्तीत जास्त 8 दिवसात हे लोणचं होणार आहे. 8 दिवसात तयार होणार लोणचं. तर 8 दिवस आपण वाट बघायची. मिरची जरा नरम वाटत होती.